दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा म्हटलं की पुरणपोळी आणि कटाची आमटी हा नैवेद्य आलाच. हरभऱ्याची डाळ चांगली शिजून झाल्यानंतर त्यानंतर ते जे जादाचं पाणी असतं ते आपण निथळून घ्यायचं आहे आणि त्यापासून कटाची आमटी करायची आहे. त्यानंतर मसाल्यांमध्ये 2 चमचे सुकं खोबरं, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे हे कढईत कोरडे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. 10 ते 12 पाकळ्या लसूण मोठा मोठा कुटून घ्यायचा आहे. भांड्यामध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये जिरं, कुटलेला लसूण आणि कढीपत्त्याची पानं टाकून त्यामध्ये हा केलेला मसाला चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकून चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि परत हा मसाला तेलामध्ये चांगला परतवून घेऊन त्यामध्ये जे हरभऱ्याच्या डाळीचं पाणी होतं ते घालून, आपल्याला जास्त पाणी पाहिजे तर गरम पाणी थोडं घालून 5 ते 10 मिनटं उकळून घ्यायचे आहे. सुंदर अशी कटाची आमटी तयार.